भाजी झाली, पोळी गरम गरम. सगळे जेवायला बसले आणि मुलांनी विचारलं, मम्मी आज भाजी कोणती ग? मी पण अगदी हसत उत्तर दिलं, किंग ऑफ व्हेजिटेबलची. राजा जी. अशी भन्नाट शांतता होती. आता ही जी भाजी आहे ती माझ्या आजी सासूच्या आवडीची आहे. त्याच्यासाठी काय करायचं, इथे खोबरं, लसूण, आलं आणि शेंगदाणे घ्यायचे आणि थोडे तीळ घ्यायचे. व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून एकदा बारीक करून घ्यायचे. आता मिक्सरमध्येच याच्यामध्ये थोडासा घाटी मसाला, तुमच्याकडे जो कोणता लाल मिरची पावडर असेल ती टाकायची आणि व्यवस्थित हा मसाला टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा. आता हा बारीक झाला की लगेचच त्याच्यामध्ये काय करायचं, तेल टाकायचं. म्हणजे आपल्याला परत जास्त तेल टाकायची गरज नाही. एकसार होतं आणि व्यवस्थित वांगेला होतं. आता पटकन केसाला पाठीमागे झटका देऊया आणि गॅसला देखील एक झटका देऊन चालू करूया. कढईमध्ये तेल टाकूया. तेल तापेपर्यंत आता जी वांगी आहे ती स्वच्छ धुवून घ्या बरं का, नाही तर अशीच टाकाल. व्यवस्थित धुवून घ्यायची आणि कापून बघायची. पावसाळ्यामध्ये कीड असण्याची शक्यता असते, म्हणून आतून व्यवस्थित कापून बघायची, कीड वगैरे नाही आहे ना. एकदा कन्फर्म झालं की आपला जो मसाला आहे तो पटकन भरून घ्यायचा. म्हणजे भांडी देखील कमी लागतात आणि आपलं काम देखील वाचतं, कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं भांड्याचं काम. आता व्यवस्थित भरून सगळी वांगी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित झाकून ही व्यवस्थित शिजवून घ्यायची. म्हणजे त्याची टेस्ट असते ना एकदम भारी लागते. आणि थोडंसंच पाणी टाकायचं. आता मी तर मीठ टाकायला सांगायला विसरले, पण तुम्ही ज्यावेळेला मसाला बारीक करता त्याचमध्ये तुम्हाला मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आता पाणी जरासंच टाकायचं आहे, जास्त टाकायची नाही. आपण जास्त रस्सा याला करणार नाही आहोत, एकदम अशी भाजी तयार करणार आहोत आणि एकदम असं तेल सुटेपर्यंत ही वांगी आहे ती शिजून द्यायची. आता भाजीचं टिकटॉक फिल्टर म्हणजे कोथिंबीर देखील याच्यामध्ये टाकून द्या.